संदर्भातल्या निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबत घोषणा केली। माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले राहुरीचे माजी आमदार या दोघांचाही बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीचं बिगुल वाजताच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात पहिला प्रश्न हा उभा राहिलेला की बारामती आणि राहुरी दोन्ही सुद्धा ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील की सत्ता संघर्ष पाहायला मिळेल। आणि खरं तर याच दोन मतदारसंघांमधल्या राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत आज आपण चर्चा करणार आहे। नमस्कार। राहुरी मतदारसंघ जिथं खरं तर कोणा एकाची सत्ता आहे असं म्हणणं प्रचंड चुकीचं ठरेल, कारण राहुरीमध्ये 3 कुटुंबांचं वर्चस्व आहे। कर्डिले, तनपुरे आणि नाही म्हणलं तरी अप्रत्यक्षपणे विखे परिवार सुद्धा। हा आता शिवाजीराव कर्डिले हे अहिल्यानगर उत्तर आणि राहुरी मधून एकूण मिळून 6 वेळा आमदार झालेत। बर, कर्डिले साहेबांचा राजकीय प्रवास हा नगरमधल्या प्रत्येक घरातल्या नागरिकाला माहिती आहे। दूध संघ, कार्यकर्ता, सरपंच, आमदार, राज्यमंत्री हा त्यांचा प्रवास खरं फक्त एका पक्षातून झालेला नाहीये, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि शेवटात अगदी भाजपा। पण मंडळी, कर्डिले साहेबांचं वैशिष्ट्य हेच होतं की पक्ष कुठलाही असू द्या पण जनता त्यांच्या सोबत कायम होती। हा 2019च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद जर वगळला तर राहुरीमध्ये तसं पाहायला गेलं तर कर्डिले नावाचा दबदबा तेव्हाही होता आणि अजून तरी आहे। आता शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागणार हे कन्फर्म होतं आणि आता 23 एप्रिलला राहुरीमध्ये पोटनिवडणूक होणार सुद्धा आहे। पण प्रश्न हाच आहे की पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार की संघर्ष हा अटळ आहे। बघा, तसं पाहायला गेलं तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता 80% आहे। त्याची कारणं काय काय आहेत? पहिलं कारण म्हणजे अक्षय कर्डिलेंसाठी भावनिक वातावरण। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण होणार हा प्रश्न लोकांना पडला होता। पण विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शिवाजीराव कर्डिलेंचा मुलगा जेव्हा विधान भवन परिसरात दिसला तेव्हाच लोकांच्या मनातली शंका दूर झाली आणि शिवाजीरावांच्या जागी त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले विधानसभेला उभा राहील हे कन्फर्म झालं। आता अक्षय कर्डिलेंनी थेट स्वतःच्या नावाची घोषणा केली नसली तरी हे समजण्या इतपत जनता नक्कीच वेडी नाहीये। आता अक्षय कर्डिले यांच्या बाजूने राहुरीमधून प्रचंड भावनिक वातावरण आहे। जेव्हा मतदारसंघात भावनिक वातावरण असतं तेव्हा विरोधक कितीही तगडा असला तरी त्याला फटका बसू शकतो हे आपण गोपीनाथ रावांनंतर पंकजा मुंडेंच्या राजकारणातल्या एंट्री वेळी पाहिले। थोडक्यात अक्षय कर्डिलेंचं वलय किंवा काम भले शिवाजीरावांसारखं सध्या तरी नसलं पण जनता सध्या भावनिक आहे, त्यामुळे जनता अक्षय कर्डिलेंच्या बाजूने उभी राहील याची दाट शक्यता आहे। प्राजक्त तनपुरे हे अक्षय कर्डिलेंच्या तुलनेत भले राजकारणाने कामाने अनुभवी असले तरी सुद्धा तनपुरेंना राहुरीमधील भावनिक वातावरणामुळे पोटनिवडणुकीत फटका बसू शकतो आणि त्यामुळे तनपुरे राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बाजूने आत्ता तरी आहेत। आणि यामुळे होईल काय? तनपुरेंच्या बाजूने भावनिक आणि परिस्थितीची जाण असलेला नेता हे वातावरण तयार होईल आणि तनपुरेंना उरलेल्या कालावधीत कट्टर अभ्यासू विरोधक म्हणून काम करता येईल आणि त्यामुळे कदाचित 2024 मध्ये राहुरीमध्ये 35,000च्या फरकानं स्वतःची झालेली हार तनपुरेंना आगामी निवडणुकीमध्ये भरून काढता येऊ शकते। आता दुसरं कारण म्हणजे कर्डिलेंचा 1 वर्षात प्रखर विरोध तनपुरेंनी केला नाही असं स्थानिकांचं मत आहे। जर प्राजक्त तनपुरे अक्षय कर्डिलेंविरोधात पोटनिवडणुकीला उभे राहिले तर जनता त्यांना पहिला प्रश्न विचारेल की तुम्ही मंत्रीपद असताना राहुरीसाठी काय काय केलंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्ये हार झाल्यापासून ते आतापर्यंत प्रखर विरोधक म्हणून तुम्ही जनतेच्या कुठल्या समस्यांसाठी लढला आहात। कारण स्थानिक पातळीवरून जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा असं समजतंय की तनपुरे 2024 पासून गायबच आहेत, फारसे लोकांमध्ये ते दिसत नाहीयेत। लोकांच्या या भावना असताना प्राजक्त तनपुरेंना कर्डिलेंविरोधात पोटनिवडणुकीला उभं राहणं महागात पडू शकतं आणि त्यामुळे तनपुरे सध्या तरी निवडणूक बिनविरोध करण्याच्याच मार्गाने असतील। तिसरं कारण म्हणजे प्राजक्त तनपुरेंचं भाजप सध्या पुनर्वसन करून इतर जबाबदारी सुद्धा देऊ शकते।
आता तनपुरे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे. मग त्यांचं पुनर्वसन भाजप करणार ह्या चर्चा कशा सुरू झाल्या? तर बघा, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भगवा गमछा परिधान केलेल्या तनपुरे यांच्या फोटोंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली होती. लवकरच राहुरीचा आवाज अधिवेशनामध्ये घुमणार अशा आशयाच्या पोस्ट त्यांच्या फोटोसहित सोशल मीडियावर फिरत होत्या. तनपुरे हे भाजपच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुद्धा जोर धरलेल्या होत्या. गुहा येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तनपुरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कर्डिले समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. तनपुरे भाजपमध्ये येतात की काय असं सुद्धा कर्डिले समर्थकांना वाटलेलं. इतकंच नाही तर तनपुरेंना भाजपमध्ये प्रवेश देऊ नका यासाठी कर्डिलेंच्या समर्थकांनी निवेदनं सुद्धा दिलेली होती. म्हणजे कुठंतरी तनपुरे भाजपात येतील की काय अशी दाट शक्यता तेव्हा होती आणि अजून सुद्धा आहे. पण लक्षात घ्या, सध्याच्या परिस्थितीत भाजपला कर्डिले समर्थकांना दुखवून तनपुरेंना भाजपमध्ये घेणं परवडणारं नाहीये. राहुरीतल्या लोकांच्या रोषाला भाजपला सामोरं जावं लागेल. त्यामुळे भाजप असं करू शकत नाही. तनपुरेंना आत्ता नाही पण भविष्यात भाजपमध्ये घेऊन विधान परिषदेची उमेदवारी भाजप देऊ शकते किंवा दुसरी कोणतीही जबाबदारी भाजप त्यांना देऊ शकते. यानं होईल काय? तनपुरे सुद्धा नाराज होणार नाहीत आणि कर्डिले सुद्धा दुखावणार नाहीत. सोबतच भाजपच्या आमदारांची संख्या वाढेल आणि अहिल्यानगरमध्ये अजूनही राष्ट्रवादी आणि शरद पवारांसाठी जी लोकांच्या मनात काही प्रमाणात आत्मीयता आहे ती कमी होत जाईल आणि अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक भाजप आमदार पुन्हा होतील असं सध्या तरी भाजपच्या डोक्यात असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच भाजप स्वतःच राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. बघा, जर खरंच राहुरीची निवडणूक बिनविरोध झाली तर अक्षय कर्डिलेंना आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन राहुरीमध्ये तसं काम सुद्धा करावं लागेल. ज्याप्रमाणे शिवाजीराव कर्डिलेंनी काम, कर्तृत्व आणि दरारा ठेवून स्वतःचं अस्तित्व अहिल्यानगरमध्ये आणि राहुरीमध्ये आणि परिणामी राजकारणात टिकवून ठेवलं होतं, त्याचप्रमाणे अक्षय कर्डिलेंना सुद्धा काम करावं लागेल. कारण भावनिक वातावरणातून मिळालेलं यश फार काळ टिकत नाही हे मुंडे भगिनींवरून जनतेनं पाहिलंय. त्यामुळे कर्डिलेंना जबाबदारी घेऊन मित्र आणि शत्रूमधला फरक जाणून राजकारण करावं लागेल. तरच कुठे राहुरीमध्ये ते तग धरू शकतील. नाहीतर प्राजक्त तनपुरे कायमच त्यांना वरचढ धरतील आणि 2029च्या निवडणुकीमध्ये राहुरीमध्ये तनपुरेंची सत्ता सुद्धा येऊ शकते. शेवटी राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही.